4 आठवडे उलटून गेले. छळाची धार आणखी तेज केली, पण शंभूराजे सहन करत होते. डोळ्यांच्या खाचातून लाल तिखटाची पूड भरली जात होती. तुटक्या जिभेतून अधनं-मधनं रक्ताची धार येतच होती. अंगावर घाम आणि रक्त एकजीव, आणि यातनांचा स्वामी मात्र बेदरकारपणे हसत होता, चुकत नव्हता. आणि औरंगजेब मात्र शंभू राजांना चुकवण्यासाठी पागल झाला होता. राजा चुकेल आणि स्वराज्य कोसळेल ही वेडी आशा घेऊन तो तुळापुराच्या दिशेनं निघाला होता. पण मराठी मन आतून पेटत होती आणि कोणत्याही क्षणी वणवा पेटणार हे निश्चित होतं. बहादूरगडावर आक्रमण करायचं म्हणलं तरी कसं करावं? सगळ्या गडाभोवती मुघलांचा घेरा आहे. पंत गनिमी कावा करू, पण आत घुसूच. वय आत घुसू आणि महाराजांना बाहेर काढू. अग्निदिव्य असेल ते, पण करायलाच हवं. म्या करतो हे अग्निदिव्य. म्या माझी फौज घेऊन घुसतो त्यांच्या फौजेत. घुसायलाच पाहिजे आणि दादासाहेबांना सोडवलंच पाहिजे. आपण जे प्रयत्न करत आहोत ते आपल्या फितूर होणाऱ्या सरदारांना समजले पाहिजे. मला आज्ञा द्या, म्या आता नाही थांबत. पण आता यापुढे जे कराल ते संयमाने करा, नियोजनाने करा. होय महाराज, समद नियोजनानं करू. आणि ते काम काय आपल्याला अवघड नाही. आग्र्यात असताना बादशाच्या पोलादी पंजातून जर थोरले महाराज सुटले तर धाकले महाराज का सुटणार नाहीत? धनाजीराव जाधव, जर संताजीराव घोरपड्यांसोबत तुम्ही असाल तर उभी मोगल फौज कांद्याच्या पात्यासारखी चिरून काढू आम्ही. होय, आम्ही असूच बरोबर. खांद्यास खांदा लावू, मोगली सैन्याचा लबलबीत चिखल करू. होय, कोणत्या बी परिस्थितीत या विश्वासघातक्यांना धडाक शिकू. ज्योत्याजी रावांच्या आणि शिराळ्याच्या देशमुखांच्या तावडीतून मुकर्रब खान बचावला, ती भरपाई काढू. ज्योत्याजीराव केसरकर, तुम्ही पराक्रमाची शर्त केलीत, पण खंत वाटून घेऊ नका. कारण त्या राजनिष्ठेची महती जशी जशी लोकांना कळेल तसं तसं फितुरांना लाज वाटेल. आणि ज्यांना असं वाटतंय की महाराज पकडले गेले म्हणजे सारं संपलं, आणि म्हणून जे औरंगजेबाला जाऊन मिळतायत त्यांना या ज्योत्याजीमुळे शरम वाटेल. आता नव्या छत्रपतींच्या आशीर्वादाने भगवा पुन्हा असं म्हणतात फडकूयाच. हर हर महादेव, हर हर महादेव. महाराज, औरंगजेबाच्या तळावरून 2 हशम आले आहेत. अधिकारी आहेत. काम महाराजांना सोडवण्यासाठी मदत करतो असे म्हणत आहेत. नाशिक प्रांत झाला. जी राणी साहेब. ठाणे भिवंडीस आम्ही सांगितल्याप्रमाणे हर एक किल्ल्यावर शिबंदी पाठवा. जी राणी साहेब. धाराशिव बेट आमच्या स्वारींनी मोठ्या धोरणानं विकत घेतलं होतं, ते राखलं पाहिजे. जी राणी साहेब. धाराशिव बेटावर आपली 25 लढाऊ गलबत आहेत. त्या सूचना द्या. आणि शिवाय जे जे मोक्याचे किल्ले आहेत तिथे भरपूर अन्नधान्य साठा, दारू गोळा आणि फौज पाठवा. तरी सुदैवानं राजांनी खजिना भरून ठेवला आहे, सैन्यबळ वाढवलं आहे. लिहा आणि सरकारी शिक्का उठवून पत्र रवाना करा पंत. राणीसाहेब, औरंगजेबाचे 2 फितूर आले. 2 फितूर? औरंगजेबाकडचे? ताबडतोब कैद करा त्यांना.
आणि राजांची काही माहिती मिळते आहे का ते बघा. राणीसाहेब, ते आपल्याला मदत करण्यासाठी आलेले आहेत. म्हणजे राजांना सोडवण्यासाठी ते प्रयत्न करणार आहेत. काय? राणीसाहेब, आम्हाला त्यांच्याशी बोलू द्यात. राणीसाहेब, मी त्यांना तुमच्या समोर हजर करतो. आपण स्वतःच खात्री करून घ्या. ठीक. थांबा, राणी साहेब येत आहे. थोडक्यात सांगा. जी, और हम ज्यादा वक्त नहीं लेंगे. राणीसाहेब येत आहे. बोला. हम दोनों मदद करना चाहते हैं. महाराज को हम छुड़ाने की कोशिश करेंगे. तुमची ओळख? मैं रुस्तमे खान का बेटा और ये सरजा खान के पोते. यांची शहानिशा झाली? मी ओळखतो दोघांना राणीसाहेब. रानी साहिबा, मेरा ताल्लुकात इस स्वराज में मेरे नाना के समय से है. जाणतो आम्ही. रणदुल्ला खान साहब आणि आमचे महाराज यांची दोस्ती आम्हास ठाऊक आहे. और हम बीजापुर से हैं. आपके महाराज ने हमारी सल्तनत को बहुत मदद की है और हम कभी भूलेंगे नहीं. सरजा खान सरदार राजा पर होने वाले जुल्म सितम के खिलाफ हैं. उन्होंने आपको यहाँ भेजा है? हम खुद आए हैं. हम राजा को छुड़ाना चाहते हैं. बस हमें कुछ मोहरों की जरूरत है, जो रिश्वत देकर हम अपना काम करेंगे. निळोपंत, यांची हर जरूरत पुरी करा. मोहरा द्या यांना. परंतु ताईसाहेब, विचार करू नका. ताबडतोब मदत करा. राणी साहेब, मी बी जातो यांच्या सोबत. मी आता जाणार हायच. मी बी येतो. ते तुम्हीच ठरवा. समोर छत्रपती आहेत. चला मशवरा करा, पण यांना ताबडतोब मदत करा. या मार्गाने सुद्धा आपल्याला यश मिळू शकतं. ताईसाहेब, हा निर्णय तुम्ही घाईत घेतलाय असं आम्हाला वाटतं. आलेल्या लोकांची शहानिशा करायला हवी होती. शहानिशा? हो. तो सरजा खान आपल्या स्वराज्यावर चालून आला. मग तो आणि त्याची माणसं आपल्याला मदत करतील? हो, मदत करतील. पण सरजा खान तर आपला दुश्मन. सरजा खान हा आत्ता आपला दुश्मन झालाय, परंतु या अगोदर तो आपल्या स्वराज्यास मान देणारा. कारण आदिलशाहीच्या पडत्या काळात राजांनी आदिलशाहीची मदत केली होती, हे तो विसरलेला नाही. पण मग तो तर औरंगजेबाकडे गेला. राजनीतीतील मजबुरी लोकास गरगर फिरवते. ताराऊ, राजांना सोडवण्यासाठीच ते लोक आले होते.
चौकी पहाऱ्यावरच्या लोकांना, अधिकाऱ्यांना मोहरा देऊन जर काही होणार असेल तर ते तसं करणार आहेत. यशस्वी झाले तर राजे रायगड येतील आणि यशस्वी झाले नाहीत तर आपला संघर्ष सुरूच आहे. आलं लक्षात? जी ताईसाहेब. शिवाय आलेल्या 2 इसमांपैकी एक इसम हा रुस्तमेज खानचा मुलगा होता आणि रुस्तमेज खान त्याचे वडील रणदुल्ला खान हे स्वराज्यास मान देणारे. आम्हाला खात्री आहे ते प्रामाणिक प्रयत्न करतील. आपण दूरचा विचार करावा. मतलब उद्या काय घडणार आहे याचा विचार आजच करावा. आम्हाला गुप्त खबरा मिळत आहे. रायगडास वेढा पडण्याची शक्यता आहे. अशा वेळेस आदिलशाहीतील सरदार आपली मदत करू शकतील. मदत कोणती? हर एक तऱ्हेची. लक्षात घ्या, मोगली सरदार आपल्यावर वार करतील ते धार असलेल्या बाजूने. आदिलशाहीतील सरदारही आपल्यावर वार करतील पण ते धार नसलेल्या बाजूने. शेवटी प्रयत्न करत राहणं आणि राजांना सोडवण्याच्या प्रयत्नात कमी न पडणं एवढंच. हर किमतीवर. बादशाह सलामत. क्या हुआ? उसने कुछ बताया? मतलब कुछ लिख के दिया? नहीं, कुछ नहीं. कमाल है, 30-35 दिन हो गए उसे पकड़े हुए और अब तक कुछ भी नहीं. तुम लोग कर क्या रहे हो? हम पूरी कोशिश कर रहे हैं. दिन रात उसे सवाल करते हैं, खजाना कहाँ है, हमारे कौन कौन सरदार गद्दार थे, लेकिन वो कुछ बोलता नहीं है ना? चुप है. जुल्म और बढ़ाओ. गुस्ताखी माफ जहांपना, लेकिन अब और क्या क्या जुल्म करेंगे उस पर? संभा के बदन का ऐसा कोई हिस्सा नहीं बचा जिस पर कोई जख्म ना हो. संभा का पूरा बदन सर से पांव तक लहूलुहान है, खून से लथपथ है. अब तो डर लगता है उसे देखकर. ऊपर से नमक का पानी, निकाली हुई आंखों में मिर्च मसाला, फिर भी संभा पर कोई असर नहीं. अब उसे सजा दे तो और क्या दे? बदन के कौन से हिस्से को दे? जहांपना, अब तो वाकई में डर लगने लगा है. हमने पूरी जिंदगी गुजार दी, लेकिन हमारे पूरी जिंदगी में हमने ऐसा बहादुर राजा नहीं देखा. उस पर की जुल्म की कहानी कहीं हमें घेर ना ले. वजीर आला, क्या हो गया आपको? कैसी बातें कर रहे हैं आप? होश में आइए. अफीम खाइए आपने? गलती हो गई जहांपना. मुकर्रब खान खजाना कहाँ है ये उगलवाओ उससे किसी तरह. पूरी कोशिश जारी है उनकी, लेकिन वो खजाने का ठिकाना बताता ही नहीं. कहता है मेरी रयत, मेरा आवाम, मेरे किले, यही मेरा खजाना है. वाह, कमाल है. वो बेवकूफी वाली बातें करता है और आप लोग हैं कि वो बातें सुनते हैं. किसी गद्दार को बुलाओ, उसे लालच देकर उसे पूछो कि कहां है खजाना. नहीं, कोई जरूरत नहीं है और खजाना, सोना, मोहरा किसी को भी देने की. इन गद्दारों की झोली भरते भरते हम थक गए हैं. कोई और अशरफिया कुछ नहीं देंगे हम. इनकी झोली भरते भरते हम कर्जे के नीचे आ गए हैं. हमारा खजाना खाली हो गया है. ये काफिर संभा है हमारे पास, जो भी करना उसी से उगलवाओ. नहीं बोलता उसकी खाल उधेड़ो. जी मेरे आका. या खुदा,
संभा को इतना तड़पाओ कि जल्लाद भी शर्मा जाए, जब तक ये ना बता दे कि उसने खजाना कहां छुपा है। जी जहांपना। बस उससे उगलवाओ कि खजाना कहां है। उसके जिस्म को लहू लुहान कर दो, खून से भर दो। उसकी चीखने चिल्लाने की आवाजें चारों तरफ गूंजनी चाहिए, हमें सुनाई देनी चाहिए। जी जहांपना। एक ही सवाल बार बार पूछना, खजाना कहां है? कहां है खजाना? अबूजान क्या बोलेगा और क्या कहेगा? कहने बोलने के लिए उसके पास जबान ही कहाँ है। तो कान तो है ना उसके पास। अब तक शीशे का रस बाकी है। अबूजान कान से क्या करेगा? सुन तो सकता है ना? हाँ, अरे पढ़ना लिखना जानता है, उर्दू संस्कृत जानता है, अरबी फारसी पढ़ सकता है। वो लिखेगा, हम अपने आप पढ़ लेंगे। अबूजान अब बस करो, इतना तड़पाना अल्लाह ताला को भी मंजूर नहीं है और ये सब आपकी शान के खिलाफ है। शान के खिलाफ शहजादी? हा? अरे काफिर को तड़पाना मारना शान के खिलाफ नहीं है, शान के लिए है। अबूजान थोड़ा सा तो रहम करो। मैं मानती हूं कि संभा काफिर है, उसने आपको गुस्सा दिलाया, आपको तकलीफें दी, पर इतना भी पत्थर दिल मत बनो अबूजान, थोड़ा सा रहम करो। रहम और करम? शहजादी एक बात कहें, ये रहम और रहम और करम पर सल्तनत और सियासत, इनका कारोबार नहीं चलता। जानती हूं, लेकिन संभा की हालत तो देखो, उसके बदन के हर हिस्सों में से खून बह रहा है। हाँ तो बहने दो, जितना खून बहेगा उतना अच्छा है। या काफिर के खून के बहने से हमें तकलीफ नहीं होनी चाहिए। और वजीर आला, रायगढ़ पर कड़ी नजर रखो, वहां के आते जाते हर रास्ते पर कड़ी नजर रखो। और संभा का जनाना तो हर कीमत में हमें चाहिए। जी जहांपना। लेकिन अबूजान, आपकी दुश्मनी तो संभा से है, तो फिर जनाना? एक बात कहें शहजादी, इंसान अपने जख्म सह सकता है, अपनी तकलीफें सह सकता है, लेकिन जब जख्म अपनों पे होती, जब तकलीफें अपनों को होती हैं, तो बड़े बड़े लोग पिघल जाते हैं। राजा महाराजा तुर्रम खान सब टूट जाते हैं। संभा भी टूटेगा, संभा भी पिघलेगा, लेकिन तब तक उसे तड़पाते रहो, बेअंतहा तड़पाते रहो। अये नीलग्रवक्वनु खलु सखे तेद्य मनुयः परम तोष येषां तव रवविलासोर तनुते। हे निळ्या कंठाच्या मयुरा, तुझ्या मधुर केकारवाने आसमंतास आनंद होत होता, ऐकणाऱ्या प्रत्येकास आनंद होत होता, पण तू दूर हो, तुला मारण्यासाठी माणसांनी बाण रोखला आहे, तू दूर हो, दूर हो, धाव, पळून जा माझा राजा, जा, वाचव स्वतःला, नाहीतर तुझा केकाराव संपेल, तुझा मोहक सप्तरंगी पिसारा नष्ट होईल, तुझ्या मस्तकावरचा शोभिवंत तुरा मातीत लोळेल, सह्याद्रीचं वैभव गतप्राण होईल, धाव राजा, धाव. औरंगजेब विचार करत होता. शंभूराजे त्याच्या गिरफ्तमध्ये असूनही त्याचं धास्तावलेपण संपलं नव्हतं. काय करावं ही उलझन होतीच. शंभूराजांना स्वराज्यात ठार करावं की आपल्या सोबत घेऊन दिल्लीच्या रस्त्यात अज्ञात स्थळी दफन करावं. आयुष्यभर टोप्या विणणारा औरंगजेब शंभूराजांचा मृत्यू विणत होता. शंभूराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांशी सुरू असलेली जंग संपणार की सुरू होणार
हे फक्त एक नियतीच जाणू शकत होती. येणारा कळी काळ, उद्या कोणतं पाऊल उचलणार हे मात्र कोणास ठाऊक नव्हतं.